नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आत्ता जे वाजलेत 11:30 आणि मी आत्ता आहे कर्नाटकात हिरेहलगी करून गाव आहे, ज्याच्यामध्ये कामानिमित्त आलो होतो. पण इथे गाडी लावली बाजूला तेव्हा एक लोकेशन दिसलं. मी ऑनलाईन चेक केलं होतं तेव्हा ते एक लोकेशन दिसलं. त्यात एक मंदिर आहे, श्री कलेश्वर मंदिर. ते म्हटलं बघितलं येऊन तर मस्त वाटलं. म्हटलं एकदा तुम्हाला पण दाखवूया. आणि बरेच दिवस व्हिडिओ आपले बंद आहेत. म्हटलं सुरुवात काहीतरीच करायची, तर एक चांगली सुरुवात भेटले. ते तुम्हाला एक मंदिर दाखवतो. सध्या आपण मंदिराच्या पाठच्या साईडला आहोत. गेट पुढे आहे, त्याच्यामध्ये गार्डन आहे पूर्ण. इकडे मंदिर आहे साईडला, पूर्ण गार्डन आहे. आता तुम्हाला मंदिर दाखवतो. पुढून सुरुवात करूया गेटपासून. हा समोर रस्ता दिसतोय, हा गेट आहे आतमध्ये यायचा. आतमध्ये आलं की छोटंसं मंदिर आहे. समोर एक नंदी महाराजांची मोठी मूर्ती आहे. लांबून दाखवतो. 4 पिलर आहेत, त्याच्यावरती नक्षीकाम बघा. नंदी महाराजांची मूर्ती आहे. आता मंदिराचा हा दरवाजा आहे, ज्याच्यावरती साईडला आपण नक्षीकाम बघू शकता. गाभाऱ्यातली मूर्ती आहे मंदिराच्या. पुढे येऊया. हे समोर मोठं मंदिर आहे. 2 दरवाजे आहेत, एक तिकडून आहे समोरून आणि एक हा आहे. हा दरवाजा तुम्हाला बाहेरून दाखवतो. हा मंदिराच्या समोरचा परिसर आहे. या साईडला गार्डन आहे. हा शिलालेख आहे. तर मंदिराच्या त्या गेट, त्या दरवाजातून आपण आतमध्ये जाऊ. हे समोरच्या साईडला गार्डन आहे. हा मुख्य दरवाजा असेल कदाचित मंदिराचा. चार खांब आहेत, त्याच्यावरती नक्षी बघू शकता. हा एक मुख्य दरवाजा आहे मंदिराचा. पूर्ण दगडाचं आहे आणि त्याच्यावरती नक्षी कोरलेली आहे. आतला गाभारा आहे. ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे इथे. इथे एक नंदी महाराज आहेत विराजमान. हा जो दरवाजा मी तुम्हाला बाहेरून दाखवला होता, इकडे महादेवांची पिंडी एक आहे. मध्ये पण महादेव विराजमान आहेत, बघू शकता. हा आतला गाभारा आहे. या गाभाऱ्याच्या वरती जो बाहेरून कळस दिसतो तो आहे. मंदिराच्या छताला काढलेली नक्षीकाम आहे. हा मुख्य गाभाऱ्याचा हा दरवाजा, ज्याच्यावरती बघू शकता केलेलं कोरीव काम.
ते समोर 2 हत्ती आहेत आणि हे आहे वाटतं मोराची नक्षी आहे ही. तुम्हाला बाहेरून मंदिराची भिंत दाखवतो ज्याच्यावरती पूर्ण नक्षीकाम आहे. हे बघू शकता, हा मंदिराचा कळस वरती, त्याच्यावरचं नक्षीकाम बघू शकता तुम्ही. अगदी बारीक असं हे गाभाऱ्यातून येणारं जे पाणी आहे त्याच्यासाठी हे तोंड आहे ठेवलेलं. हे लोकेशन साधारण हम्पीपासून 104 किलोमीटर आहे. हा जो समोर रस्ता जातोय तो राणीबेन्नूर तिथून आतमध्ये आपला बँगलोर जो हायवे आहे तिथून राणीबेन्नूर, तिथून लेफ्ट मारलं की सरळ ह्या रस्त्याला आतमध्ये येतात आणि इकडून पुढे होसपेट आणि पुढे आपलं जे हम्पीचं मंदिर खूप मोठं आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेलच. ते इथून 104 किलोमीटर अंतरावरती आहे. ह्या मंदिराचं मी लोकेशन किंवा जे नाव आहे ते डिस्क्रिप्शनला टाकेनच. तर कधी या साईडला येणं जाणं झालंच नक्की भेट द्या. मस्त आहे मंदिर. त्या मंदिरासाठी खास मी व्हिडिओ बनवायला घेतला होता आता हा व्हिडिओ एवढ्यापुरतीच थांबवतो. थोडं कामाटी म्हणून आलो होतो. ते काय काम वगैरे ते हळूहळू दाखवेनच. सध्या तरी बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये.